एकीकडे राज्यात हिंदी, मराठी, सक्ती, राजकारण असे सगळे वाद सुरू आहेत आणि दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांसाठी आपले नेते तावातावाने भांडतायत, कदाचित त्यांना कल्पनाही नसेल की राज्यातल्या अनेक भागात विद्यार्थी काय परिस्थितीत शाळेसाठी धडपड करतायत। पालघरमध्ये टायर ट्यूबवरनं नदी ओलांडत मुलं शाळेत पोहोचतायत। नागपूर हुडकेश्वर झेडपी शाळेचे 5 वर्ग एकाच खोलीत भरतायत। धुळे शाळेला पक्की इमारत नसल्याने प्राथमिक शाळा कुडाच्या झोपडीत भरवण्याची वेळ आली आहे। धाराशिव शाळेतल्या 18 वर्ग खोल्या मोडकळीला आल्यात, गळक्या आहेत, त्यामुळे 85 विद्यार्थी एकाच वर्गात बसून शिकतायत। पालघर मुलांना शाळेत जाण्यासाठी एसटीची सोय नसल्याने मुलांनाच रास्ता रोको करावा लागतोय। हे काय आहे? तिसरी भाषा इंटरनेटवरनं शिकवण्याची बढाई सरकार काही दिवसांपूर्वी मारत होतं। ही तिसरी भाषा सोडा, आहे तेच शिकण्यासाठी काय दिव्य करावं लागतं या विद्यार्थ्यांना ते बघा। अनेक ठिकाणी शाळेच्या नव्या इमारतींचं छत गळकय, स्लॅब पडताय, शाळेच्या वर्गात पाणी शिरतंय। डिजिटल शाळा बनवण्यासाठी दिलेला निधी कुठे मुरतोय यावर लक्ष कोण ठेवणार? एकीकडे मुलांसाठी स्कूल बसचा ताफा, एअर कंडिशन वर्ग, कॉम्प्युटर्स, खेळासाठी सगळं काही, तर दुसरीकडे बसायला वर्ग मिळाला, शाळेत येण्यासाठी रस्ता मिळाला तरी समाधान आहे असं म्हणायची वेळ। हा विरोधाभास कधी संपणार आहे? या विद्यार्थ्यांच्या यातना कधी थांबणार आहेत? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया बघूया। मी आता ज्या काही ठिकाणची परिस्थिती सांगितली तिथले काही विद्यार्थी, पालक, शाळेतले शिक्षक यांच्या प्रतिक्रिया आल्या, त्या आपण सुरुवातीला ऐकूया। आम्ही बंधाऱ्यावर जातो, पावसाला असला कर बंधाऱ्याला आम्ही जात नाही, मग आम्ही घरी राहतो। आणि मग रोज पायी प्रवास करता, किती करता तुम्ही प्रवास? इकून जाताना 5 आणि तिकून येताना 5, एकूण मिळून 10 किलोमीटर। लांबून आलो का 5 किलोमीटर होतो। हा, म्हणजे जायचं 5 किलोमीटर, यायला 5 किलोमीटर, म्हणजे रोजचं 10 किलोमीटर होतं। मग तुम्ही बंधाऱ्यावरनं जाता, मग तो रस्ता शॉर्टकट आहे तुम्हाला का? हो। आणि तिथून गेला तर मग किती किलोमीटर तुम्हाला वाचते तुमचं? 2.5 किलोमीटर। जी जिल्हा परिषद शाळा इथली आहे पिरवाणीची, ती कच्च्या अशा स्वरूपात चालू आहे। पक्का अजून बांधकाम झालेलं नाही। तर मला आमच्या सगळ्यांचं एक विनंती आहे की आमची शाळा जी आहे पक्की बांधायला पाहिजे, कारण जे लहान लहान चिमुकली मुले आहेत त्यांच्या शिक्षणाच्या भविष्याचा एक दिशाभूल आहे। कारण आपण डिजिटलाइज केले तर सुद्धा इथे व्यवस्थित शिक्षण भेटत नाही आणि जे लेकरं आहे ते शिक्षणापासून वंचित होतात। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत माजी शिक्षक आमदार आणि काँग्रेसचे नेते कपिल पाटील, शिंदेच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे थोड्याच वेळात चर्चेत येत आहेत, आणि सामाजिक कार्यकर्ते मुकुंद आडेवार आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला आडेवार सरांकडे जाईन। मुकुंद आडेवारजी, राज्यातल्या शाळांची परिस्थिती अनेक ठिकाणी काय आहे हे दिसतंय आपल्याला। अनेक ठिकाणी छत नाहीये, एकच वर्गामध्ये 4-4 इयत्ता बसतायत, रस्ता नाहीये मुलांना शाळेत जायला, म्हणजे नदीतनं झाड आडवं टाकून त्याचा साकवासारखा वापर करत मुलं शाळेत जातात। नंदुरबार मधली ही घटना 2 दिवसांपूर्वी प्रकाशात आलेली होती। इतकी सगळी परिस्थिती आहे ग्रामीण भागामधली, कुठं चुकतंय सरकारचं असं वाटतं तुम्हाला? यामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे आमचा जो राज्य आहे ज्याच्यामध्ये 35% भाग हा शहरी भाग आहे आणि 65%च्या वरचा भाग जो आहे तो ग्रामीण भाग आहे। आम्हाला सगळा विकास जो दिसतो आहे हा शहरी भागाकडे दिसत आहे। सगळ्या इंटरनॅशनल, नॅशनल सगळ्या शाळांकडे ज्या भरती आहे त्या शहरी भागांकडे सगळ्यात जास्त दिसतात, आणि आमचा विकासाचा सुद्धा एजेंडा जो असतो तो शहरी भागांकडे असतो। ग्रामीण भागांकडे आमचं लक्ष आहे तरी कुठे? हा सगळ्यात मोठा भाग। आणि शिक्षण क्षेत्रात जर विचार करायचा झाला, जसे आता तुम्ही सांगतात की मुलं पायदळ जात आहे आणि त्या चिखलातून जात आहे, रस्ते नाही आहेत, शाळा कुठेतरी अशा अधोगतीच झालेल्या आहे, मराठी आणि हिंदी भाषेवर आम्ही भांडतोय, या व्यवस्थेवर केव्हा भांडणार? हा सुद्धा एक प्रश्न आम्ही आमच्या समोर कार्यकर्ता म्हणून येतोच। तिसरी गोष्ट म्हणजे की हे जे विद्यार्थी आहे, हे जे विद्यार्थी दूर दूर पायदळ जात आहे, म्हणजे आता एक विद्यार्थ्यांनी सांगितलं की 5 किलोमीटर ती पैदल जाते, कुठे 2.5 किलोमीटर पैदल जात आहे। मग या प्रवासी भत्त्यांचं काय झालं? शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांना प्रवासी भत्ते दिलेले आहे?
आपल्याकडे कायदा आहे ना, आरटीच्या कायद्यामध्ये प्रवासी भत्ते देणे आहेत. याच्यामध्ये काय झालंय? मग यांच्यापर्यंत गाड्या पोहोचल्या का? या प्रवाशांचं काय करता तुम्ही? प्रवासी भत्ता यांच्यापर्यंत गेलाय का? या गोष्टीवर पण आम्ही कधीही विचार करत नाही किंवा ह्या गोष्टी सुद्धा मांडत नाही. त्याच्यामुळे शिक्षक विभागातील लोक आहेत, शिक्षक विभागाचे आता तर पूर्ण घोळच सुरू आहे. शिक्षण अधिकारी कुठे आहेत ते दिसत नाही आहे. आणि शिक्षणाचा जो बंट्यापोळ झालेला आहे, याच्यामध्ये शासन आणि प्रशासन या दोघांमधली एक मोठी दरी या माध्यमातून बाहेर येत आहे. कपिल पाटीलजी, विरोधक म्हणून आपली प्रतिक्रिया या सगळ्यावरती. सरकार कोणाचंही असो, शिक्षणाकडे कमालीचं दुर्लक्ष होतं आणि त्यातही ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे कोणाचंही लक्ष नाही. भाषेच्या बाबत आपण जितके संवेदनशील आहोत तितकं शिक्षणाच्या प्रश्नावरती आणि गरिबांच्या शिक्षणाच्या हक्काबाबत आपण नाही आहोत, बिलकुल नाही आहोत. ही स्थिती आहे. साकावून सुद्धा नाही म्हणून पडलेल्या झाडाच्या फांदीवरनं मुलं जातात, टायरच्या ट्यूबवर बसून जातात, छोटे तराफे बनवून जातात. अशी एक नाही असंख्य उदाहरणं आहेत. पट कमी आहे म्हणून सरकार शाळा बंद करायला जितकी उत्सुक असते, पण तिथे कोणतीही साधनं प्रवासाची नाहीत. त्या गावातल्या, त्या पाड्यातल्या, त्या खेड्यातल्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार काही करायला तयार नाही, वस्तुस्थिती आहे. आणि भाषेच्या प्रश्नावर हिंदीला आपण विरोध केला, आपलाही विरोध होता, सगळ्यांचाच विरोध होता. परंतु भाषेच्या प्रश्नावर आपण जितके संवेदनशील आहोत, ते किमान प्राथमिक शिक्षण जो कायद्याने अधिकार आपल्याला मिळालेला आहे, संविधानिक अधिकार, त्याबाबत मात्र ना विरोधी पक्ष बोलत, ना सरकार पक्ष बोलत. आणि सरकार बदलली तरी प्रश्न तिथेच कायम राहतात. उलट गरिबाचं शिक्षण, अनुदानित शिक्षण संपवण्याचा जो अजेंडा आहे तो कायम आहे. आपण आता हिंदीबाबत इतकं बोललो, म्हणजे हिंदी कोणी लादली, या सरकारने की मागच्या सरकारने, याच्यात ते वाद घालतायत. परंतु मी स्वतः सभागृहात ज्यावेळेला आमदार होतो आणि सातत्याने सांगतो की NAP 2020 तुम्ही फेटाळून लावा, महाराष्ट्राचं स्वतःचं धोरण निश्चित करा, गरिबाच्या शिक्षणाची तरतूद करा, शाळांना किमान शिक्षक द्या. तर ते काही केलं नाही. उलट शिक्षक कमी केले गेले आहेत. एक शिक्षकी शाळा सुद्धा आता बंद करून कमी पटाच्या शाळा एकत्रीकरण करणं आणि त्यांना म्हणे आम्ही मोटारी नेऊ. आता कुठल्या मोटारीने नेणार आहात तुम्ही? साकव झालं तर साकावरनं काय मोटार जाणार आहे काय? साकव झालं तरी 2.5 किलोमीटर चालवावं लागणार आहे त्या आदिवासी भागातील मुलांना. ही स्थिती आहे आणि कमालीचं दुर्लक्ष आहे. गरिबांच्या शिक्षणाबद्दल कोणतेही सरकार येऊ, त्यांच्या प्रायोरिटीमध्ये, त्यांच्या अजेंड्यावरती तो नाही आहे. उलट खाजगीकरणाच्या माध्यमातून, व्यापारीकरणाच्या माध्यमातून शिक्षण द्यायचं हे सगळ्या सरकारचं धोरण आहे. ही आपल्या राज्याची वस्तुस्थिती असते. देशभर हे दिसतं, परंतु काही राज्यांनी शिक्षणाच्या बाबत फार कमालीची संवेदनशीलता दाखवली, विशेषतः दक्षिणेकडच्या राज्यांनी. परंतु आपल्याकडे महाराष्ट्रात जे स्वतःला पुरोगामी राज्य मानतं ते पुरोगामी राहिलेलं नाही. गेल्या अनेक वर्षाचा माझा अनुभव आहे आणि त्याचीच ही दृश्य अधूनमधून आपल्याला दिसतात, एवढंच सांगेल. कपिल पाटीलजी, तुम्ही म्हणताय तुम्ही आता सरकारच्या पलीकडे जाऊन बोलताय, शिक्षक आमदार तुम्ही राहिलेलात, परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे शाळांसाठी योजना कमी आहेत का? तर नाही. आपल्याकडे अंगणवाडीच्या इमारतीसाठी निधी येतो, आपल्याकडे डिजिटल शाळेसाठी निधी येतोय, आपल्याकडे शाळेची नवी इमारत बांधण्यासाठी निधी येतो. तरीही गळक्या शाळा, तरीही स्लॅब खराब होत आहेत, पडत आहेत, त्याच्यात शिक्षक विद्यार्थी जखमी होत आहेत, तरीही शाळेची चांगली इमारत आपल्याला दिसत नाही, शाळा मोडकळीला आलेल्या आहेत. मग हा एवढा निधी येतोय, तो जातोय कुठे? याची काही मॉनिटरिंग सिस्टीम असते की नाही? कुणाला याच्यामध्ये दोषी धरायचं? लोकप्रतिनिधींना धरायचं, सिस्टीमला धरायचं, स्थानिक तिथल्या स्वराज्य संस्था आहेत त्यांना धरायचं, शाळा प्रशासनाला जबाबदार धरायचं? नेमकंच बोट ठेवायचं कुणावर? नम्रताताई, तुम्ही जे म्हणाला निधी खूप आहे, बिलकुल नाही निधी. हा आपला खोटा समज आहे. तुम्हाला माहित आहे की आपल्याला कोठारी कमिशनने 6 ते 7% खर्च करावा असं धोरण आखून दिलं होतं. बरं, महाराष्ट्र सरकार आज शिक्षणावर किती खर्च करत आहे? एकूण GDPच्या म्हणजे आपल्या एकूण उत्पन्नाच्या फक्त 2.5%. आणि खरा आकडा सांगायचा 2.38% एवढाच खर्च होतोय. बिलकुल पैसे नाही आहेत. तुम्ही महापालिकेकडे तर सगळ्यात आपली मुंबई महापालिका प्रचंड पैसा आहे ना. काय स्थिती आहे आपल्या महापालिकेच्या शाळांची आणि अनुदानित खाजगी शाळांची? फार वाईट अवस्था आहे. कोणी त्यांना पैसे द्यायला तयार नाही. शिक्षकांना पगार देत नाही सरकार, तर शाळेच्या इमारतीला पैसे देईल,
त्यांना पोहोचण्यासाठी मोटार गाडी देईल, रस्ते बांधून देईल, गळकट छत दुरुस्त करेल. हे सगळं स्वप्न आहे. कोणत्या दुनियेत आपण वावरतो? शिक्षकांना द्यायला पैसे नाही आहेत हे माहिती आहे का? माझं म्हणणं नका देऊ इमारत, द्या, असू देत गळकट छप्पर. किंवा शिक्षक तर जाऊ दे त्याच्या खेड्यातपर्यंत बसेल ना. मी अनेक खेड्यात दुर्गम भागामध्ये अगदी जे आपलं पाणी पुरवतं मुंबईला, तानसा, तिथल्या एका डोंगरामधल्या शाळेत गेलो होतो. एका आदिवासी मोठं घर होतं त्याचं, त्याने आपल्या घरात शाळा चालवली होती आणि शिक्षक घरात येऊन शिकवत होते. पण हे शिक्षक पाहिजेत ना. एक शिक्षक ही शाळा 4 इयत्तांसाठी, 1ली, 2री, 3री, 4थीसाठी. आणि किती मुलं होती? भरपूर मुलं होती, 50-60 मुलं होती. मी त्यांना विचारलं किती शिक्षक? नाही म्हणे मी एकटाच आहे. सुंदर शाळा सजवली होती त्यांनी, घरातच होती शाळा, त्या सरपंचाच्या घरात. कोणी देत नाहीये पैसे. आपल्याला वाटतं पैसे कुठे जातात, पैसे येतात नाहीत. रस्त्यांसाठी पैसे आहेत, शक्तीपीठासाठी पैसा आहे, समृद्धीसाठी पैसा आहे. कारण त्या पैशामध्ये आपलं विकासाचं सगळं मॉडेल हे कंत्राटदारांसाठी बनलेलं आहे. आणि कंत्राटदार आणि राजकारणी यांची जी एक महायुती बनलेली आहे, यातून जो भ्रष्टाचाराचा पूर वाहतोय आणि त्यातून जे महारस्ते बनतायत, म्हणजे भ्रष्टाचाराचे महारस्ते बनतायत, परंतु शिक्षणासाठी छदाम द्यायला त्याने. कारण शिक्षणातून पैसे मिळणार कोणाला? ना कंत्राटदारांना मिळत, ना आणखीन कोणाला कंत्राटदारांना कंत्राट देणार. हा प्रश्न आपण विचारूया. डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहमुख्य प्रवक्ते आहेत शिंदेच्या शिवसेनेचे. डॉक्टर राजू वाघमारे, हा थेट प्रश्न तुमच्यापर्यंत आहे. समृद्धी, शक्तीपीठ असे महामार्ग बांधायचे आणि ते पोचवायचे कुठपर्यंत? गळक्या शाळांपर्यंत, ज्या शाळांपर्यंत जायला रस्ता नाही, जिथे विद्यार्थी शाळांपासून मुक्त आहेत त्याच्यापर्यंत पोचवायचे. रस्त्यांपेक्षा शाळा चांगल्या असणं, मुलांना शिक्षणापर्यंत, त्या शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, हे जास्त महत्त्वाचं नाहीये का? असा थेट प्रश्न विरोधकांनी तुम्हाला विचारलेला आहे. सगळ्यात पहिला मुद्दा असा की माझ्या अगोदर कोण बोलत होते मला माहित नाही, तर ते म्हणत होते माजी की आमदार कपिल विकासाचं पाटील तुमच्या आधी मॉडेल बोलत होते. कंत्राटदारासाठी आहे वगैरे. मला वाटत नाही की अशा प्रकारचं बोलणं योग्य आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चरची जर डेव्हलपमेंट झाली नाही तर महाराष्ट्राची प्रगती होणार नाही आणि ती करणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर आपण कंपॅरिझन नाही करू शकत की तुम्ही हे करताय आणि शाळा करत नाही. शाळेवर जो 2.3% जो खर्च आहे शिक्षणावर, तो सरकारने वाढवलाच पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे. त्याच्यामुळे शिक्षण जर आपण तिथे जो खर्च कमी केलेला आहे आणि तो खर्च आता कमी नाही आहे. या शाळा ज्या गळतायत, या शाळांकडे जायला रस्ते नाही आहेत, मुलं वेगवेगळ्या मार्गाने जात आहेत, हे काय आताच 2-3 वर्षापूर्वीचं वास्तव नाही. आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष होऊ नये आपण जो मुख्य गोष्ट आहे शिक्षण, त्या शिक्षणासाठी या सोयी आपण करू शकत नाही. हे खरंच हे सगळ्या राजकारण्यांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये बदल झाला पाहिजे या मताचे आम्हीही आहोत. आता सगळीकडे आम्ही जिथे जिथे आमचे जे वाहतूक मंत्री आहेत त्यांना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की जिथे जिथे शाळांच्या ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम असेल तिथे तिथे बस पोचली पाहिजे. या आदेश साहेबांनी दिलेले आहेत शिंदे साहेबांनी आणि त्याच्याप्रमाणे सरनाईक साहेबांनी सुद्धा याचा आढावा घेऊन कामाला सुरुवातही केलेली आहे की जिथे भले 4 विद्यार्थी असतील पण तिथे ट्रान्सपोर्टेशनची सोय आपण करतोय. आमच्या काळामध्ये आता हे सुरू झालेलं आहे. आपण प्रत्येक शाळेमध्ये मराठीची सक्ती केलेली आहे. मराठी शिकवायला पाहिजे त्या हिशोबाने आपण चाललोय आणि माझं हे मत आहे, बरोबर आहे की याच्यावरचा खर्च जो आहे हा आपण वाढवला पाहिजे, बजेट वाढवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही डेफिनेटली प्रयत्न करायला लागलोय. पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल की शिक्षणाचा जो आताचा खर्च आहे त्याच्यामध्ये नक्कीच वाढ झालेली असेल आणि ही वाढ आपण शिक्षणासाठी करतोय. आणि असं काही नाही आहे की तुम्ही रस्ते बांधताय म्हणजे तुम्हाला पैसे खायचे. अहो, रस्ते बांधल्यामुळे आज समृद्धीमुळे मुंबई ते नागपूर किती जिल्ह्यांचा आणि किती थांबवते तुम्हाला. लाखो लोकांचा विकास आक्षेप ते होतोय. रस्ते बांधण्यावर नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हवी का? हो, नक्की हवी. पण समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण होतो, मिसिंग लिंक विक्रमी वेळेत पूर्ण होते आणि गडचिरोलीच्या त्या नदीवरचा पूल विक्रमी उशीर त्याला लागतो
आणि फक्त त्या एका पुलामुळे तिथल्या गावकऱ्यांची सोय झाली असती, तिथल्या विद्यार्थ्यांना असं दोरीला धरून पूर आलेल्या नदीतनं चालायची वेळ आली नसती जर विक्रमी वेळेमध्ये तो पूल बांधला असता. आपल्याकडे हा जो परसेप्शनचा डिफरन्स आहे, आपल्याकडे हे समृद्धीसाठी वेटेज वापरलं जातं आणि त्या गडनूर नदीवरच्या पुलासाठी वेटेज वापरलं जात नाही. हा जो विरोधाभास आहे ना, त्या विरोधाभासावर बोट ठेवलं जातंय. मला 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 असं वाटतं नम्रता, की त्या एका पुलामुळे बाकी महाराष्ट्रात आम्ही शाळेंसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काही करत नाही आहोत. मी आता तुम्हाला सांगितलं, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करतोय आम्ही, शिक्षकांच्या जास्त भरतीला आम्ही मान्यता दिलेली आहे, त्या दृष्टीने सगळे प्रयत्न चालू आहेत. जिथे जिथे जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळांमध्ये दुरुस्तीसाठी बजेट आणि त्यांना त्या पद्धतीच्या आदेश त्या पद्धतीचे आम्ही दिलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त तुम्ही एक पूल पुढे ठेवून सरकार काही करतच नाही अशा प्रकारे जर आपण बोलत असू तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. हे सरकार शिक्षणाबद्दल खूप संवेदनशील आहे. स्वतः दादा भुसे आमचे शिक्षण मंत्री जे आहेत तेही फार संवेदनशील आहेत आणि ते त्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीला, आत्ताच सभागृहामध्ये पण काही प्रश्न विचारण्यात आले होते, क्लर्क पाहिजे शाळांमध्ये, कारण राजू वाघमारेजी, शिक्षकांना ती एक कामं पूल पुढे करावी ठेवत लागतात. नाहीये. तुम्हाला पाहिजे तर मी यादी दाखवते, ते यादीचं ग्राफिक्स आमच्याकडे इथे स्क्रीनवरती चालतंय. नंदुरबार मधला अनेक वर्ष तिथे पुलाची मागणी होती आणि पूल पण नाही. ते म्हणतात की आम्हाला साकव बांधून द्या तुम्ही, मेकशिफ्ट साकव. तो साकव तिथे बांधला जात नाही, झाड आडवं टाकून नदी पार करायची वेळ येते. तिथे कुठे आहे? एक पुलाचं उदाहरण नाही आहे, गडनूर नदीवरचा पूल दुसरं उदाहरण आहे. बाकी सगळं सोडा, शहरी भाग, नागपूर हुडकेश्वरच्या झेडपी शाळेला एका वर्गामध्ये 4 इयत्ता बसतायत. इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपण बोलायचं झालं तर या गोष्टी कुठे आहेत? अजून देऊ उदाहरणं, लिस्ट मोठी आहे. नाही बघा, महाराष्ट्रच एवढा मोठा आहे तर त्याच्यातली 8-10 उदाहरणं देऊन पूर्ण महाराष्ट्राला आपण करू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये काय सगळ्याच शाळांची परिस्थिती अशी नाही आहे. तुम्ही जे म्हणताय ती गोष्ट आम्ही नाकारतही नाही आहे ना. या गोष्टी काय आत्ता झालेल्या नाही, त्या पूर्वीपासून आहेत. आणि मी मगाशीच पहिलं माझ्या ओपनिंग स्टेटमेंटमध्ये सांगितलं की सगळ्या राजकारण्यांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि शिक्षणावरचा खर्च जो आहे तो अंदाजपत्रकामध्ये वाढवला पाहिजे. आणि तो वाढवल्यानंतर या सगळ्या सुखसोयी हळूहळू का होईना पण आपल्याला प्रत्येक शेवटच्या शाळेपर्यंत, शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत घेऊन जायला पाहिजे. या मताचे पण आम्ही आहोत. मी काय असं सांगत नाही की जे होतंय ते बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर, तुमचं मत सरकारचं आहे हे त्याबाबत स्वागतच आहे, पण ते होत नाहीये प्रत्यक्षात. म्हणजे असं होतंय की एका बाजूला विद्यार्थ्यांना क्रीम ऑफ द क्रीम सोयी मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा सुद्धा मिळत नाहीयेत. ह्या गोष्टीवरती आक्षेप असतो. मी पुन्हा येईन डॉक्टर राजू वाघमारे आपल्याकडे. मी आडेवार सर जर आपल्यासोबत परत एकदा कनेक्ट झाले असतील तर मी त्यांच्याकडे जाते. आता सरकारने आपली बाजू मांडली, सरकार मान्य सगळं करतंय, पण म्हणून हे 8-10 उदाहरणं आहेत त्यासाठी सरकारला तुम्ही या गोष्टीला जबाबदार धरू नका, त्याच्यावरनं शीतावरनं भाताची परीक्षा करू नका असं ते म्हणतायत. आडेवार सर. नाही, वाघमारे साहेबांचं बरोबर आहे, कारण त्यांना माहित आहे की बजेट आम्ही जास्त दिलेलं नाही शिक्षणासाठी. जे बजेट वाढवायला पाहिजे होतं, आता बजेट गेलं, त्या बजेटमध्ये शिक्षणाची बजेटची व्यवस्था नाही आहे. अदर स्कीम्समध्ये आम्ही जास्त टाकलेले आहे आणि महत्वाचं जे आहे ते शिक्षणासाठी आम्हाला बजेट वाढवलं पाहिजे होतं. ते झालं नाही. वाघमारे साहेबांनी ते मान्य केलं, अगदी बरोबर आहे. आता जो घोळ सुरू आहे, शिक्षणाचे जे अधिकारी, शिक्षण अधिकारी आहे, हे जे शिक्षण अधिकारी आहे जे आता तुमच्याला कुठे कुठे दिसतात आहे, जेलमध्ये आहे, यांनी खरंच आकडे तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवले असतील का हे तरी वाघमारे साहेबांनी थोडंसं क्लिअर करावं. कारण दादा भुसे साहेब चांगले व्यक्तिमत्व आहे, शिक्षणाचं काम चांगलं करतात आहे. याच्यापूर्वी सगळे होतं, सरकार येत जातील जात जातील यातात काही शंका नाही, पण मात्र बजेट हे शिक्षणासाठी आम्ही का वाढवत नाही हा माझा मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, जी शिक्षणाचे जे शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, पंचायत समितीच्या शाळा असतील, नगर परिषदेच्या शाळा असतील, याच्या स्ट्रक्चरकडे आपण बघितलेलं आहे का? कधी आपण फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट मागवले आहे का शिक्षण विभागाकडनं की इथले फॅक्ट किती आहेत, इथे बाथरूम संडासाची व्यवस्था काय आहे? या सगळ्या गोष्टीची जर आपण व्यवस्था ग्रामीण भागातली मागवली तर वाघमारे साहेब आपल्याला लक्षात येईल की ही दुरवस्था आहेत. आपण मी मगाशी बोललो, आपण यायचे होते, प्रवासी भत्ता हा मुलांना किती प्रकारात वाटलेला आहे. 5-5 किलोमीटर पोरं आता बाहेरून येतात असं सांगत आहे, पायदळ येत आहे. मग प्रवासी भत्त्याचं काय झालं? आपल्या बजेटमध्ये आहे ना प्रवासी भत्ता.
किती शिक्षण अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलेलं आहे हे सुद्धा पाहावं लागेल. तिसरी गोष्ट, आधार कार्ड अपडेट अजूनही आपल्या शाळेच्या पोर्टलवर नाही आहे मुलांचे, कारण त्यांचे आधार कार्ड बनलेले नाही आहे. हे सुद्धा तुम्हाला वेगळे येतील. मग ते पोर्टलवरच आले नाही, ते कुठे आहे ती पूर्व शाळेत नाही आलेली आहे, याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आताच ती बातमी मधामध्ये आलेली आहे, जवळपास 7,000-8,000च्या जवळपास आधार कार्ड अपडेट नाही आहे. मग यांचं करायचं काय? या सगळ्या गोष्टीकडे एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी सुद्धा आपण स्थापन केली पाहिजे आणि यावर आपण जर रिपोर्ट आणि अहवाल मागितला तर मला वाटतं की शिक्षण विभागाचं काम चांगलं होईल. पण शिक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यावर जर आपण प्रखर विश्वास करत असाल तर मला वाटतं की ते कधीही शिक्षण विभाग हा कधीही सुधारणार नाही, कारण तुम्हाला बाहेरच्या ज्या समस्या आहेत, संघटना आहेत, त्यांना सोबत घेऊनच सामोरं जावं लागेल. बरं, मी कपिल पाटील यांची एक कॉमेंट घेते, मग मी डॉक्टर वाघमारे तुमच्याकडे संपूर्ण उत्तरासाठी येईन. कपिल पाटीलजी बोला. नाही, वाघमारे सर जी म्हणताय डॉक्टर, ते खरं आहे की आता त्यांची 3च वर्ष झालेली आहेत, मागची 2-2.5 वर्ष आणि हे आताचे 6-7-8 महिने. प्रश्न असा आहे की वर्षानुवर्ष जी परिस्थिती आहे ती बदलण्याचा निर्धार तुम्ही करणार आहात की नाही. दादा भुसे चांगले आहेत का? आहेत ना. चांगलं असून चालणार नाही. दादा भुसेंना दादांशी भांडावं लागेल, म्हणजे अजितदादांशी, आणि बजेटमध्ये तरतूद करून घ्यावी लागेल. माझं म्हणणं, इमारत, गळके, छत ही बाजूला राहू द्यात. किमान मुलांना शाळेत जाण्याची व्यवस्था ठेवणं, आणि शाळेत मुलं पोचू शकत नसतील तर त्या दुर्गम भागामध्ये शिक्षक पाठवून, शिक्षक जाऊ शकेल, मुलांना एवढा प्रवास करायची गरज नाही, 2-2.5 किलोमीटर शिक्षकांना पाठवलं पाहिजे, नंबर 1. आणि शिक्षकांना जिथे जिथे पूर्णवेळ शिक्षक देणं आणि त्यांचं वेतन देणं हे आवश्यक आहे. आजही महाराष्ट्रामध्ये 60,000 शिक्षक हे 20%, 40% पगार घेतात. इतकी आपली दुरावस्था आहे. आणि म्हणे आम्ही मला सांगितलं होतं का की हे अनुदानित नाही, विनानुदानित आहे, तुम्ही लिहून दिलं होतं. अशा पद्धतीची भाषा केली जाते. शिक्षणाच्या खर्चाची तरतूद जोवर आम्ही करत नाही तोवर हे प्रश्न जागीच राहणार आहेत आणि आपण चर्चा करत राहू. किमान आदिवासी भागातील तिथल्या पाड्यांवरती, तांड्यांवरती, वस्त्यांवरती शिक्षक नेण्याची व्यवस्था करणं आणि किमान इन्फ्रास्ट्रक्चर शाळेतलं त्यांना उपलब्ध करून देणं, एवढं जरी तुम्ही केलं तरी प्रश्न कमी होतील. माझी डॉक्टर साहेबांना विनंती आहे की त्यांनी खातं त्यांच्याकडे आहे तेव्हा दादांना सांगून नाही चालणार, शिंदे साहेबांनी सांगावं लागेल, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटावं लागेल, दादांकडे जावं लागेल आणि सांगावं लागेल की तरतूद करा. किमान या वर्षभरात एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही आणि शाळेतल्या ज्या किमान गोष्टी आहेत त्या राहतील. किमान टॉयलेट राहील. फार चांगल्या इमारती पाहिजेत का? आज त्याची गरज नाही लगेच, परंतु ती प्रायोरिटी तर बनली पाहिजे. शिक्षण द्या, व्यवस्था करा. एवढं जरी आपण करू शकलो तरी खूप साध्य होईल. आपण चांगलं लिहू शकत नाही, मुलं चांगलं बोलू शकत नाहीत, इंग्रजीची अडचण आहे, विज्ञान आणि गणितामध्ये आपण मागे आहोत. अन्य राज्यांच्या तुलनेत आपला नंबर शेवटी आहे, शेवटून मोजावा लागतो. बिहार, केरळ या राज्यांपेक्षाही आपला नंबर खाली आहे. झारखंडपेक्षा आपला खाली आहे, झारखंडच्या आणि बाकीच्या जवळ थोडासा आहे. पण शिक्षणाच्या बाबत ही जर अवस्था ही बदलायची असेल तर त्यासाठी सरकारला निर्णय घ्यावा लागेल आणि सांगावं लागेल की आम्ही तरतूद वाढवत आहोत आणि मुलांसाठी पैसे कमी पडणार नाहीत हे सांगावं लागेल. वाघमारे साहेब, तुम्ही आवर्जून दादांकडे जा, दोन्ही दादांकडे जा, शिंदे साहेबांकडे जा, CM कडे जा आणि सांगा की किमान यावर्षी, यावेळेला ते साको लगेच दुरुस्त करण्याचं किंवा ते झाड जे पडलेलं आहे चेरापुंजीला, म्हणजे तिकडे काय म्हणे असं नॅचरल ब्रिजेस असतात तिकडे, तशी काहीतरी परिस्थिती ह्या विद्यार्थ्यांसमोर आली आणि ते त्याही परिस्थितीत शाळेत जात आहेत हे कौतुक म्हणायला हवं त्यांचं. म्हणायला पाहिजे. तर तुम्हाला टुरिझम करायचं असेल तर ठीक आहे, नेऊन दाखवा आमची मुलं कशी या झाडावरनं जातात. परंतु त्याच्यासाठी साकव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, पण एका साकवने प्रश्न सुटणार नाही ना. आणि साकवाला फार पैसे कमी लागतात. समृद्धीच्या 0.005% पण लागणार नाहीत सगळी साकव दुरुस्त करायला अख्ख्या राज्यातली. तर ते केलं पाहिजे, फक्त प्रायोरिटीने बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे. नम्रताताई, ती करायला सांगा या ना वाघमारे साहेबांना, त्यांच्यासारखं. डॉक्टर राजू वाघमारे, आपण म्हणतोय की सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर प्रायोरिटीवर ठेवलं पाहिजे. तुम्ही जो मुद्दा मांडलात मान्य आहे. शाळा सुद्धा याच इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग नाही आहेत का? इन्फ्रास्ट्रक्चर समाजासाठी असतं आणि त्या समाजासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शिक्षणाचं इन्फ्रास्ट्रक्चर. त्या बाबतीत लक्ष देण्यासाठी, त्या बाबतीत प्रायोरिटीवरती हा मुद्दा आणण्यासाठी सरकार काय करणार? नाही, मला आता आदरणीय कपिल पाटील साहेब जे म्हणाले ते म्हणणं अगदी पटलेलं आहे आणि त्या मताचेच आम्ही आहोत पहिल्यापासून
कारण चळवळीत काम करत असताना या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची आणि शाळांची अवस्था ही मला पूर्णपणे माहिती आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की हे जे आहे हे चुकीचं आहे, याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. कपिल पाटील साहेबांनी ज्या सूचना केल्या की एका शाळेमध्ये कमीत कमी सगळ्या शाळांमध्ये शिक्षक पोहोचले पाहिजेत, त्याही मताचे आपण आहोत. आणि राहिला प्रश्न ट्रान्सपोर्टेशनचा, तर बसेसची तर व्यवस्था केलेली आहे, पण ज्या निर्जन भागांमध्ये, ज्या दुर्गम भागामध्ये आपल्याला जे साकव आणि इतर गोष्टींची जी व्यवस्था करायची आहे, तर त्याच्यासाठी दादा भुसे साहेबांची आणि आदरणीय आमचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे साहेबांची मी स्वतः या बाबतीत पुढाकार घेऊन या आपल्या सूचना, आपण जे म्हणताय त्याचा अहवाल आणि जे मेन त्याच्यातला जे मगाशी सर म्हणत होते की शिक्षण अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यापेक्षा तो वेगळ्या मार्गाने प्रायव्हेट मागवला पाहिजे, तर त्याही दृष्टीने तीही सूचना मी आमचे आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना देईल. आणि दादा भुसे साहेब अगदी तडफेने आणि तन्मयतेने या खात्याचा कारभार ते बघतायत, सगळीकडे व्हिजिट देत आहेत, त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक प्रॉब्लेम शाळेच्या बाबतीत दादा भुसे सोडवत आहेत. तर त्यांना या बाबतीतल्या सूचना मी आज आपला कार्यक्रम झाल्यानंतर उद्या विधानसभेमध्ये नक्कीच त्यांना या सगळ्या सूचना देईल. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचीही बोलून अजितदादांची बोलावं लागेल, कारण वित्त सगळं खातं त्यांच्याकडे आहे पैशाचं. तर जो शिक्षणावरचा जो खर्च आहे तो वाढला पाहिजे आणि शिक्षणाचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिक्षकांचे पगार या दोन्ही गोष्टी आणि विद्यार्थ्यांचं ट्रान्सपोर्टेशन याच्यावरचा खर्च कोणत्याही परिस्थितीत वाढला पाहिजे, या मताचे आम्हीही आहोत. आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबही आहेत आणि शिक्षण मंत्री भुसे साहेब पण आहेत. तर या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि जेवढा जास्तीत जास्त हा बदल या महाराष्ट्रात या शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी करायचा आहे तो आम्ही करू. आता एक कौतुक करण्याची गोष्ट म्हणजे की सरकारच्या प्रतिनिधींनी मान्य केले की कमतरता आहेत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, त्यासाठी काय प्रयत्न करू हे ते सांगतायत. या चर्चेचं यश तेव्हाच असेल ज्यावेळेला इथून पुढे आपल्याला या विषयावर एकदाही चर्चा करायला लागणार नाही. सरकारचं यश तेव्हाच असेल ज्या वेळेला अशा बातम्या आमच्यासारख्या माध्यमांना प्रकाश झोतात आणाव्या लागणार नाही. तिथल्या प्रत्येक मुलाला शिक्षणापासून वंचित राहावं लागणार नाही, त्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागणार नाही. शिकण्यासाठी केवळ या मुलांसाठी शिक्षण तुमच्या दारी, जसं सरकार तुमच्या दारी येत आहे तसं शिक्षण तुमच्या दारी, अशा पद्धतीने जर सरकारने भूमिका यापुढे मांडली आणि विद्यार्थ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं तर महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत ज्याचा कपिल पाटील यांनी उल्लेख केला, हा अगदी तळातनं नंबर मोजावा लागतो, ती परिस्थिती हळूहळू बदलायला लागेल आणि त्यासाठी सरकार कसं प्रयत्न करतं हे बघावं लागेल. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबलाय.